श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पारायण 7च दिवसांचे का हे पाहणार आहोत। पुष्कळ लोक असा प्रश्न विचारतात की श्री गुरुचरित्र किंवा श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण 7 दिवसांचंच का करावे? आम्ही रोज थोड्या ओव्या वाचल्या तर चालणार नाही का? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की रोज थोड्या ओव्या वाचल्यात तर यात काहीच गैर नाही। अकरणात मंद कर्णम श्रेयाम ही म्हण प्रसिद्धच आहे, परंतु 7 दिवसांच्या पारायणाचे महत्त्व काही वेगळेच आहे। ते 1 दिवसाच्या किंवा 3 दिवसांच्या पारायणात येणे शक्य नाही। नुसत्या पारायणापेक्षा सप्ताहाच्या अनुष्ठानात काही विशिष्ट हेतू असतात। संकल्प कर्म निश्चय याप्रमाणे कार्यपूर्तीला आपला मनोनिश्चय मदत करतो। हा इतका निश्चय नुसत्या पारायणात असत नाही। सप्ताहात जो व्रतस्थपणा असतो तो नित्याच्या पारायणात कोणी पाळीत नसतात। व्रतस्थपणे राहिल्याने एक प्रकारची शक्ती उत्पन्न होते। सप्ताहात बहुधा दिवसाचा सर्व वेळ त्यातच खर्ची पडतो, तसं नित्याच्या पारायणात फारच थोडा वेळ त्या कार्यात व बाकीचा आपल्या संसारात जातो। तसेच वार 7 आहेत, वर्ण म्हणजे प्रकाश वर्ण, रंग हेही 7 आहेत, व्याहृती 7च आहेत, पाताळे 7 व स्वर्गही। यासाठीच 1 किंवा 3 दिवसांचे पारायण केवळ नाईलाज किंवा वेळेअभावी करण्यात हरकत नाही। तथापि अशा पारायणात खरे तर मनाची एकाग्रता नीट सांभाळता येत नाही, कारण शरीराला तशी सवय नसते। त्यामुळे 1 दिवसाचे पारायण करताना शरीराला ताण येतो व काही वेळा तर केव्हा हे पारायण संपते असा विचारही मनात येऊन जातो। यासाठीच सप्ताह पद्धतीने वाचन करणे हाच उत्तम मार्ग होय। गुरुदेव दत्त। अशा आध्यात्मिक माहिती ऐकण्यासाठी आपलं चॅनल पाहत राहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।